ठीक आहे, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर जाणार आपण थोडं बाहेर आता. तर आपल्याला जायचं थोडं बाहेर आता. आम्ही आता थोडं बाहेर इथं लग्न आहे म्हणले. आम्हाला पेट्रोल टाकायचं बघा. इकडे का पेट्रोल आलो पंपावर आपण पेट्रोल टाकायला, पण इथं जरा चेकिंग चालू आहे त्याच्यामुळे बंद आहे. या पेट्रोल पंपावर तसंच असतं, दरवेळेस काही घोटाळाच असतोय. त्यामुळे चाललो दादा आपण पुढच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकू आपण. आलतो आपण आता इथं तलवाडा फाटा. पोलीस होते, चेकिंग चालू होती वाटतं. चाललो दादा, आलो आपण उमापूर फाट्यावर. पोलिसांनी लय धरला की बघा आम्हाला. मला साथ द्यायला पोलिसच भेटायला लागले. काय करावं आता, जावा पण असं झालं आमचं. कुठंतरी कोणतं तरी गाव माहिती नाही आपल्याला. आम्ही आता रस्त्याने बरंच लांब जायचं आहे आम्हाला, तरी 50-60 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. आता चल काय दमादमानी चालली आपली गाडी. आता काय आपला गोडा ठुला घरी, घेतली दुसऱ्याची मित्राची स्प्लेंडर. त्या पंपावर पेट्रोल भेटलं नाही आपल्याला म्हणून आलो तिथं. आता इथं बघू आपण आता कसं आहे काय माहिती. आता टाकलो होतं पेट्रोल. आता पेमेंट झालं, टाकलो होतं पेट्रोल. आता चाललो होतं आपण आपल्या दिशेने. या बघा हे लाईट हाऊस. लाईट हाऊस नाही ते काय म्हणते, चालला ते जाऊ दे आता. काय माहिती नाही, लाईटीच आहे माहिती एवढं. लाईटीचं तिथं दिसतंय फक्त. टाकलं होतं पेट्रोल आपण, पण तिथं काट्याचा आपल्याला गोळ दिसत होता. पण आता काय जाऊन त्या टाकलं, पर्यायच नव्हता आपल्याकडे. पण आता चल आपण आलतो तो उमापूरच्या पुढं. आता आपल्याला गावाचा रस्ता काय माहिती नाही कोणचा आहे, पण तरी पण आपण चाललोत गावाकडे. चाललो तिथं मामाला रस्ता विचारला होता. चाललो होता आपण आता इथून पुढं 8 किलोमीटर राहिलेले गाव. चाललो होता आता. जरा वातावरण कसं आहे का, वातावरण गाव आरलेच भारी दिसा लागला दिवस. आलतो तर आपण आता गावाजवळ. गावाची व्ह्यू बघा कसलं दिसते, एकदम खास नाही का. डोंगरात असल्यावर जरा इकडं पाण्याचा तलाव दिसत होता थोडा आपल्याला. मेंढ्या होत्या, पाणी प्यायला मेंढ्या आणल्या होत्या वाटतं यांनी. इथं मंदिर दिसतंय गावातलं. बस कार्यक्रम राहणार होता. रस्ता जरा भयानक दिसते. रस्त्यालाच बेकार राव इथं आला. अरे इथं मंदिरापासून आलतो जात. कुठे शिकाय ते मंदिर नाही 2, हा 2 सोबत आहे, तिथून आलतो जात. इकडं आलो होतो आपण, पण आपल्याला काय कार्यक्रमाचा पॉईंट सापडा ना, म्हणून थांबलंय. बोलून घेतलंय काय कार्यकर्त्याला. आलाय हॅलो, गाडी वळली आपली. चाललो होतो वापस, रॉंग साईडला आलतो जरा. या असं माहिती नसल्यावर असं काही बी होतंय. चाललो होतो आता आपण वापस आलेल्या रस्त्याला. आजी म्हणले आम्ही काय शेळ्या फेळ्या उचलून दिसलो आजीला. खड्डा आला तर गाडी चाला. सुपर स्प्लेंडर आहे. हो नाही, नाद नाही करायचं स्प्लेंडरचा.
उचललं होतं दाजी म्हणले डायरेक्ट शाळेत बसलो घेऊन चालले आमच्या अवघडच झाले आता जाऊ का नाही कुठं आम्ही एवढे आतवादी दिसायला लागलो का कार्यकर्ता म्हणला आमचा मंदिरापाशी मंदिरापाशी आलो तर मंदिरापाशी तो दिसाना तेव्हा आम्हाला म्हणतो तू दिसाना अवघडच झालंय आमचं आता काय आपल्याला सापडला होता तो तिथं शाळा आहे झेडपी गावातली खेडी ते तिकडे मित्र आपला लांब उभा आहे अरे इथं रस्ता मला अवघडच झालंय बिनबिलो आहे मेहमान हा चल रस्ता बी असा भयानक आहे ना काय करावं आता कार्यकर्ता लांब उभा राहिला लांबून हात तो बी लय लांब उभा राहिला ना आम्हाला लांबून हात करतोय म्हणतो दिसतोय का तो बी दिसा ना घंटा झाला तो दिसला तिथं उभा आहे तो पेताडा सर गिअर कमी कर रे बाबा आधी चढत नाही गाडी सुपर फास्ट गाडी होती आमच्याकडे सुपर बाईक सगळं तुला इतक्या लांबून आता आम्हाला करतोय म्हणतो आले का नाही ना आले का नाही अवघड झालंय आता लोकांचं काय करा लिहून गाडी लावायला लाव टाक पुढं लाव खिटून लाव जरा घेऊन पुढं ते ऐकलंय ते चुरून लावलेलं आहे काढून निघलं का हे बघा इथं प्राचीन मंदिर आहे वाटतं इथं काय माहित मंदिर आहे काय मला वाटतं मंदिरच आहे प्राचीन महादेवाचं मंदिर जरा विषय दिसायला लागला मला हाणायचा हा मला आहे का नाही जरा गाव फिरत होता आता गाव फिरून नीट आता तिकडे जाऊन बसतो जरा इथं दिसायला लागली सगळी तर मित्रांनो आम्ही गावात हारपलत बघा आम्हाला कुठे रस्ताच कळा ना आता जातो त्या एका रस्त्याने लागल पाहिजे आमचं 1 लिटर पेट्रोल संपलंय आता अर्धा लिटर राहिले काय माहित आता होत आहे का नाही आता काय माहिती सापडत नाही बाबा एखाद्या माणसाला विचारावं का नका जाऊ द्या माणसं म्हणते ना येडे तुम्ही आलो तर रस्त्याने मग रस्ता सापडा त्यांनी नवी गाडी आणली ते काय साईटच द्याय ना म्हणले झोंगा पाहिजे होता आपला मोठा पल्सर मग मजा आली असते मजा यायला रस्ता सापडला रस्ता सापडला मंदिर दिसलं बघा हे मारुतीचे इथं सापडला रस्ता आता खुश झालो आम्ही आता दमन घ्या मग खुश ना गाऊ एवढं चालतो गावाकडे आता गावाचे चौक असल्यावानीच जरा नाही उकत रस्ता आता एकदा चुकलं डबल नाही चुकत यांनी ट्रॅक्टर अडवू का म्हणून लावले हा ड्रायव्हर तांबाक घ्यायला लागला आमची गाडी पोलिसाची गाडी सकाळी तिकडे होती ना हां सकाळी तिकडे होती ना गाडी गावरायला काय गाडीचं चटका बसला काय चप्पल दिसली तिला ते तसलं हे ना चप्पल डायरेक्ट जळली दाखली असते तुम्हाला पण नग होय चाललेलो बघा आता मसाला भाऊला रस्ता माहिती असून रस्ता दिसाना तिकडेच घुसला होता आलतो दादा गाव फिरून चला म्हणलं आता कार्यक्रमाकडे काय आता नाही तसं आता कसं पाहुण्या राहायचे पाणी नाही ना काय ना गाव होतं पण गावात काय पाणी भेटलं नाही आम्हाला खायला दुकान आहेत पण पाणी नाही काय गहू काढायची मशीन होतं काय काय माहिती छोटंसं मंदिर आता कशाचं काय नाही माहिती नाही पण चला अरे बाजूली बघा स्वयंपाकच चालू आहे आज चेक करतोय शिजलंय का नाही म्हणून मस्त चाललोत बघा आता झाली जेवण पिऊन आता चाललोत बघा ह्या बघा इथून चढ आहे बघा जरा थोडा आणि ह्या बघा इथं बघा गाई पाळीत येत बघा काहीतरी हाय वाटतं काम चालू चाललो होतं आता
आता घरी. उसं चालले तिकडं रस्त्याला जायला बंद करायला लागले रस्ता बघा कसे घालायला लागले अलीहून पलीहून. नेसते ट्रॅक्टर गाडीवाला जास्तच फॉर्म मध्ये नुसते ओव्हरटेक हाणा लागला नुसते ओव्हरटेक धडका लागला लोक. भाऊला काय गडबड झाली काय माहिती. थोड्यानं वाचला नाही तर मरतच होता. थोड्यावर वाचला तो. ट्रॅक्टरवाल्याला काय दमच निघा नाही गाड्या नेसते ट्रॅक्टर. मित्रांनो 5 किलोमीटर अंतरावर गेवराई इथून 5 किलोमीटर राहिले होते. तर झाली एंट्री आपली आता गेवराईमध्ये. आता चललो दादा फिरत जातो जरा दम्मा आणि घरी काय. आलो तर आपण आता गेवराईच्या बस स्टँडला. गाड्या कशा निघतात गेवराईच्या पब्लिकची बस स्टँड. गाड्या घालते तिथे बघतच नाही नुसत्या गाड्या घालतात भास कुंकडा गाड्या घालते. घेऊ रिक्षावाला मामा आहे का माग गाड्या तर पुढं थांबवतोय. अरे चल ना बाबा. आपल्या आवाजा बंगला हालता आता आमचं घर जवळच चाललो. कसा रायडर कसा गाडी पळतोय. बोल ना. आलोय शागडपशी. आलेलो बघा मी आणलं नव्हती की दुसऱ्याची गाडी ती द्यायला जायचं. वाटा घेतला मग आपला द्यायला जाऊ आता. गाडी द्यायला बोलिलं मित्रांनी. गाडी द्यायला आलो मित्र काय म्हणून गाडी द्यायचीच नाही आता. गाडी आपल्याला ठेवायची म्हणते. आता काय केक घेतला चाललो घरी आता. हे बघा अशा गाडी आणि जाय बाबा तू घरी आता. त्यांना देऊ आम्हाला चाललो मी घरी आता. जेव्हा म्हणला गाडी द्यायची म्हणून आलतो. कशाला येईन मला माझ्या गाडीतलं पेट्रोल उडीला येईन. चाललो आता घरी. आलेलो घरी. अशा पण आपला ब्लॉग संपत आहे.